आणि आरती चालू झाली पहिलेच फास्ट जातो आता. दर्शन घ्यायला जातो. बघून किती टाइम मध्ये दर्शन होतो. पब्लिक तेवढी वाटत नाही सध्या आहे, नॉर्मलच पब्लिक आहे. जास्त पब्लिक इथे दिसत नाही. 9च्या नंतर जास्त पब्लिक दिसतो. सर्वांना विचारलं मी इथं पर्सनली, जास्त 9च्या नंतर पब्लिक दिसतो. मोबाईल अलाउड आहे पण आतमध्ये नाही. प्रॉपर जो मंदिर आहे ना मेन मंदिर तिथपर्यंत मोबाईल अलाउड नाही आहे. जो जिथपर्यंत मोबाईल अलाउड आहे तिथपर्यंत व्हिडिओ मी बनवणार. इथं आता प्रसाद घेतो. अजून काय इथून एंट्री चालू होतो. इथून आतमध्ये प्रवेश. किंवा टायमिंग आहे. टायमिंग बघा. बाकी इथला माहोल खतरनाक आहे, एकदम भारी आहे. लाईव्ह दर्शन स्क्रीन बरोबर आहे, फक्त फोनमध्ये असं दिसतंय. भाई हा व्यू बघा, खतरनाक यार. भाई दर्शन फक्त 15 मिनिटात झालं. वाटलं सुद्धा नव्हतं एवढं लवकर दर्शन होणार. आणि वाटत नाही मी मध्य प्रदेशला म्हणजे उज्जैनला आले असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आहे. कारण का सगळीकडे महाराष्ट्रीयन लोक आहे. म्हणजे वाटत बी नाही की मी दुसऱ्या राज्यामध्ये आलेलो आहे. इथे आपलीच लोक सर्व जास्त आहेत. भरपूर म्हणजे भरपूर लोक आपलीच आहेत इथे. मस्त वाटतं आपली लोक इकडे अशा बाहेर ठिकाणी भेटले ना. मराठी लोक भारी वाटतं. महाराष्ट्रीयन लोक असं वाटत नाही की महाराष्ट्राच्या बाहेर गेलो मी, महाराष्ट्राच्या आतमध्ये. आणि दर्शन एक नंबर झाला. जातो आता त्या मंदिराजवळ फोटो काढायला, कारण का मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये. मग परत रिटर्न मोबाईल घेण्यासाठी आलो. आणि हा महाकाल कॉरिडॉर किती भारी बांधलं यार. बघतो आता रस्ता कुठून आहे फोटो काढायला. आतमध्ये मोबाईल मे बी अलाउड नाही आहे, तरी चेक करतो. मोबाईल अलाउड नाही केलं तर आतमध्ये आहेत कॅमेरामॅन, तिथून फोटो काढू मग आपण. बजरंगबली इथे आहेत आपले गणू शेठ. आता चाललो आहे काल भैरव मंदिरमध्ये दर्शन घ्यायला. तिथून सर्व दर्शन घेतलं. आता डायरेक्टली इकडे रात्रीच येऊ. एक भारत मंदिर आहे, महादेव कॉरिडॉर आहे. आता आलो आहे गणेश मंदिरमध्ये. आता आलो आहे गडकालिका मंदिरामध्ये. इथं चप्पल काढून घेऊया आधी. गडकालिकेचं दर्शन झालेलं आहे. शक्तिपीठचं दर्शन झालं आहे. उज्जैनला 2 शक्तिपीठ आहेत. हा एक पहिला आणि एक जो दुसरा आहे जो महाकाल मंदिराच्या इथे आहे. तो आले काल भैरव मंदिरामध्ये. वाईन पण घेतली आहे आता. त्याला आता जातो आतमध्ये. किती टाइम लागेल माहिती नाही. इथे गर्दी आहे. काल भैरव मंदिरमध्ये पण दर्शन एक नंबर झाला. फक्त 5 किंवा 10 मिनिटांमध्ये दर्शन झाला. आणि आपलं मेन उज्जैनमध्ये पण दर्शन मस्त झाला. फक्त एकच आहे की आता उज्जैनमध्ये आपलं महाकाल मंदिरमध्ये मोबाईल घेऊन जाता आला नाही मला. फोटो काढले पण ते कॅमेरावाले असतात त्यांचे पण फोटो काढलेत. चांगले आलेत का नाही आले बघितले मी नाही अजून. आता आलो आता मंगलनाथ मंदिर. आज फटाफट दर्शन होत आहे आमचे.
आणि याच जागेवर श्रीकृष्णाने विद्या घेतलेली होती, ती तुम्हाला दिसेल. मुख्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण पाठशाला, ते म्हणून इथे एवढी गर्दी दिसतो बघा. जस्ट मी चाललो होतो, पण एक काय ते दिसले तुम्हाला मी दाखवतो. एवढा क्यूट आहे ना, हाय किती क्यूट आहे. चलो 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 हो गया यार. केस बा भाई, केस एक नंबर यार, क्यूट दिसतं. आता आलो आहे रामघाटला आणि कपडे पण चेंज केले. आणि तुम्हाला एक सांगायला विचारलो की आपण मंदिरामध्ये सकाळी पाया पडलो महाकालच्या. आपला 4थी ज्योतिर्लिंग पूर्ण झालेली आहे आणि 5वी उद्या किंवा परवा होईल. आपण ओंकारेश्वरला जाऊ. आता रामघाटची आरती बघल्यानंतर दुसऱ्या मंदिराकडे जायचं. शक्तिपीठ आहे ती पण, मग शक्तिपीठ आपली दुसरी शक्तिपीठ होणार, कारण पहिली शक्तिपीठ आपली झालेली आहे सकाळी. आता बघू रामघाटला आरती किती वाजता चालू होतो, मग आरती घेऊ. काही सेम बनारस, काहीच फरक नाही. म्हणजे वाराणसीचे जे घाट आहेत आणि इथले घाट आहेत ना, काहीच फरक नाही आहेत. सेम टू सेम. असं वाटतं करत मी परत वाराणसीला आलो आहे. हे मंदिर वगैरे सगळे सारखे एकदम. इथेच होत आहे. आरती जरी चालू आहे, अजून चालू नाही झाली आरती आणि ऑलरेडी लोक बसलेत. आला होता हरसिद्धगी मंदिर मध्ये आणि आरती चालू झाली. पहिलेच फास्ट जातो आता. आता झाले महाकाल कॉरिडॉर आणि हरसिद्धी मंदिरजवळ आरती पण बघितली, पाया पण दर्शन झालं आणि आपली 2 शक्तिपीठ झाले. आणि आपल्या इथं शक्तिपीठ आपण कधी गेलो नाही, तिकडे जावं आपण. आणि माझी 4थी ज्योतिर्लिंग झाली आणि उद्या 5वी होणार. ओंकारेश्वरला जाणार उद्या आणि ते पण तिकीट काढले आहे. ते पण आताच तिकीट काढले. उद्या सकाळची माझी बस असणार, AC बस केली आहे. आता जातो कॉरिडॉरमध्ये फिरायला. दुपारी जाणार होतो पण नंतर उन्हात कशाला, एकदम संध्याकाळी जाऊ, लायटिंग शो वगैरे असेल.
सकाळी जेवढी पब्लिक नव्हती तेवढी रात्री पब्लिक आहे आणि रात्रीची वाईब खरंच खूप छान आहे इथे. फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत पण मजा येईल इथे खूप. आणि सिरियसली सगळी फॅमिलीसोबत आले, सर्व फॅमिलीसोबत आले. जेव्हा आपल्याकडे सगळे आता किती भारी दिसत बघा. आणि ते पब्लिक सगळी बसल्यान ही मराठी लोक आहे, सगळे महाराष्ट्रीयन आहेत आणि भरपूर सगळे ते महाराष्ट्रीयनच भरलेले आहे. रात्री तर अजून भारी दिसतंय. रात्री मोबाईल घेऊन जाऊन देतात का सर विचारले मी त्याला, भरपूर विचारलं की जाऊ द्या मोबाईल घेऊन जाऊ द्या. मोबाईल घेऊन दिलं आणि 4-5 फोटो काढले. रात्री जेवढे चांगले फोटो येत नाही, उद्या परत ट्राय करणार मी. आणि 1-2 व्हिडिओ काढले, व्हिडिओ पण छान नाही आले कारण का कालू काय उद्या आयफोनला फक्त उजेड पाहिजे बस, तर काहीच नाही. 1-2 फोटो काढले ते आलेच चांगले, त्यामुळे करेल मी. आणि फायनली मोबाईल आतमध्ये घेऊन अलाउड केलं मोबाईल आतमध्ये घेऊन जायला. आता आलो आहे भारत माता मंदिरमध्ये. तुम्हाला दाखवतो मंदिर, खूप भारी आहे. तुम्हाला दाखवतो मंदिर. आता जातो जेवण करायला, मग नंतर हॉटेलला, कारण का उद्या ओंकारेश्वरला जायचं आहे. सकाळी बस आहे आमची. आता जेवण करतो, एकतर रेस्टॉरंट जाईल, नाही तर आमचं एक आहे की डोमिनोज आहे इथे, डोमिनोजमध्ये जाऊ आम्ही पिझ्झा खायला. बाय बाय.